नमस्कार. इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम बालभारती मराठी या विषयामधील कालच्या व्हिडिओमध्ये आपण लपाछपी हा संपूर्ण धडा कसा घ्यायचा, वाचायचा कसा, त्याच्यामध्ये ह्या कृती काय घ्यायच्या हे सर्व पाहिलं. त्याच्यामध्ये नवीन खजिना शोध खेळ कसा खेळायचा हा देखील पाहिला. आता इथं आपण त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. माझी मुलं आहेत, आता मला वाटतं तुम्हाला सर्वांनाही माहीत झालेत, छान प्रश्नांची उत्तरं देतील. त्यापूर्वी इथं काय सांगितले ते पाहूयात. नवीन शब्द शिकूया. बाळांनो, ह्या धड्यामध्ये नवीन शब्द आलता कोणता? झुडूप. झुडपामागे कोण लपली होती रे? कोण लपली होती? सायली लपली होती. मग झुडूप म्हणजे काय? हे बघा, झुडूप म्हणजे छोटे झाड. हां, आणि दुसरा नवीन शब्द आहे धप्पा. धप्पा म्हणजे लपाछपीमध्ये तुम्ही धप्पा खेळता तर काय, पाठीवर हळूच थाप द्यायची. धप्पा म्हटल्यावर जोरात माराल, पाठीवर हळूच थाप देणे. जोरात मारायचं का नाही. आता मला हे समजले, तुम्ही हा धडा पाहिला बरोबर आहे. तुम्हाला काय समजले आपण पाहूयात. मला उत्तरं सांगा. तुम्ही ही लिहायची आहेत उत्तरं. तुम्ही प्रश्न पहिला उत्तरे लिही. मुले कोणता खेळ खेळत होती? मुले कोणता खेळ खेळत होती? व्हेरी गुड. पुढचा बघा. लपाछपी खेळात कोणावर राज्य आले? कोणावर आले ते राज्य? सम्राटला रिया कोठे सापडली? आजीच्या पदराखाली. हे बघा, इथं सापडली. सम्राटला रिया कुठे सापडली? आजीच्या पदराखाली सापडली. सम्राटला धप्पा कोणी दिला? सायली. हे बघा, इथं सम्राटला धप्पा दिला. कोणी दिला? सायलीने. आता प्रश्न दुसरा काय आहे पहा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. इथं कंसामध्ये शब्द दिलेत. ह्या तिन्ही शब्दातला एक शब्द इथलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न पहिला काय बघूयात. सम्राटला मोहित दरवाजाच्या टिंब सापडला. दरवाजाच्या मागे सापडला. मागे म्हणजे बघा, सम्राटला मोहित दरवाजाच्या मागे सापडला, हे उत्तर आहे त्याचं. परत, सायली झुडपाच्या टिंब लपलेली होती. सायली झुडपाच्या आत लपली होती. बरोबर, सायली झुडपाच्या, हे बघा इथं उत्तर आहे, आत लपलेली होती. आता हे तुम्ही विचार करून सांगायचं आहे. इथं मुलांना मी प्रश्नोत्तर विचारताना डायरेक्ट इथं उभं केलेलं आहे, कोणतीही पूर्वतयारी न करता, जेणेकरून त्यांच्याकडून सर्व नैसर्गिक नॅचरली उत्तरं येतील म्हणून. आता पाहूयात मुलं काय उत्तरं देत आहेत ते. प्रश्न काय आहे हा. लपाछपी खेळात धप्पा केव्हा देतात? आता कोण सांगतंय? मी सांगतो. सांगा. केव्हा धप्पा देतात? जेव्हा पुढचा आपल्याला असं शोधा येत असेल. हां. आणि जर तो आपल्याला शोधत असेल तर आपण हळूच त्याला असं म्हणजे इथं राहते आणि मग आपल्याला ती शोधत असेल तर आपण हळूच जाऊन असं मागे धप्पा घालायचा. बरं, तुझं काय म्हणणं आहे? लपाछपी खेळात धप्पा केव्हा देतात? काय वाटतं शौर्य तुला? राजवीर, कधी देतात धप्पा? तो एक असतो, त्याला कोणाला तरी शोधायचं असतं पोराला. हां. मग तो एक पोर कुठेतरी लपलेला असतो, त्याच्या मागे मग तो असा धप्पा देतो. बरं, आणखी सांगायचं आहे का कोणाला? बघा बाळांनो, छान सांगितलं तुम्ही, प्रयत्न छान केला. अगदी राजवर्धीने सांगितलं तर बरोबर पण आहे. लपाछपी खेळात धप्पा केव्हा देतात? तर जेव्हा हे सर्व विद्यार्थी असा खेळ खेळत असतात, ज्याच्यावर राज्य आहे त्यानं राज्य घेतल्यानंतर तो जेव्हा इतर मुलांना शोधत असतो, इतर मुलांना शोधण्यापूर्वी म्हणजे ज्याच्यावर राज्य आहे तो इतर मुलांना शोधत असताना त्यानं पहिल्यांदा कोणाला शोधला रे? मोहितला, आहे की नाही? मग मोहितला शोधण्यापूर्वी म्हणजे मोहित सम्राटला दिसण्यापूर्वी जर पाठीमागून येऊन त्यानं त्याला पाठीवर थाप मारली असती, धप्पा दिला असता, तर तो म्हणायचा धप्पा. आलं लक्षात? धप्पा केव्हा देतात? आपल्याला स्वतःला शोधण्याआधी ज्याच्यावर राज्य आहे त्यांना आपल्याला पाहण्या अगोदर आपण जर त्याच्या पाठीवर हळूच थाप दिली, धप्पा दिला, तर तो झाला धप्पा. आणि धप्पा दिल्यावर काय होतं मग? छान, व्हेरी गुड. लपाछपी खेळताना तुझे मित्र कोणकोणत्या ठिकाणी लपतील ते सांग. आता शाळेत पण तुम्ही बराच वेळा लपाछपी खेळलाय. कुठे कुठे लपतील रे मुलं? सांगा मला. शाळेत हां, गोडाऊनच्या. बरं, अजून? हां, टेबलाच्या खाली असं सांगायचं, खाली वर मागे कुठं अजून? बरं, अजून? दरवाजाच्या मागं. छान, किचनमध्ये पण लपता. ओके, व्हेरी गुड. लपाछपी खेळताना सम्राटला कोण व केव्हा सापडले याचा क्रम सांग. आता बघा, सर्वात आधी सम्राटला कोण सापडलं? कुठे सापडला? मोहित. नंतर कोण सापडलं त्याला? कुठं सापडली? नंतर कोण सापडलं? कुठं सापडली? आणि नंतर शेवटी कोण सापडली का रे? शेवटी उलट काय झालं? शेवटी रियानेच काय केला? रिया नाही, कोणी धप्पा दिला रे? सायलीने काय केला त्याला? कुठून धप्पा दिला? मागून येऊन, झुडपातनं मागून येऊन, हे की नाही?
आता बघा इथं सांगितलेलं आहे लिहिते ओवूया. माझी मुलं जे स्वलेखन करायचं असतात, अगदी माझ्या विद्यार्थ्यांना ह्यातले कुठलेही त्यांच्या अनुभव विश्वातले 2 शब्द जरी दिले मी, तर त्या शब्दावरून खूप छान मुलं, आता समजा मी हा शब्द दिला आहे त्यांना आजी, तर आजी हा शब्द घेऊन मुलं अगदी 20-20, 30-30 वाक्य लिहितात. हे देखील मुलं छान लिहिणार आहेत कल्पना करून. आता त्यांची कल्पना काय आहे आपण पाहूयात, की पाठातील रिया व आजी यामधील संवादाची कल्पना कर व लिही. आता ही पाठामध्ये ही आजी आहे आणि ही रिया आहे. आता ही रिया आणि आजी एकमेकींशी काय बोलत असतील ह्याची कल्पना मुलांनी करायची आणि लिहायचं आहे. लिहिताना घरून लिहून आणा. पहिल्यांदा हे काय बोलत असतील मला सांगा. सर्वात आधी कोण सांग बाई, राजवर्धिनी सांग. हां, पहिलं रियाला पाहिलं, रियानं आजीला सांगितलं असणार आहे, आजी तू सम्राटला सांगू नकोस की मी तुझ्या पडद्याखाली लपले. आणि मग आजी हसून तिला तिथे लपवलं असणार आहे. आणि परत मग सम्राट आलं, मग तिला सांगितलं नसणार आहे काहीच, म्हणून ती गप्प बसली असणार आहे, तिला नको सापडायला म्हणून. छान, शाब्बाश राजवर्धिनी, खूप छान. राजवीर, बरं सांग राजवीर. चल शौर्य, तू पण सांगायचं. सारखं राजवीर आणि राजवर्धिनीच बोलायला लागले. तुम्ही कशासाठी उभा राहिलाय तिथं? हां, हळूच बोलता पण मोठ्या आवाजात बोला. आवाज आला पाहिजे की नाही तुमचा, सांगताय तुम्ही तर. हा सांग राजवीर, चल. रिया म्हणली की आजीला, आजी मी लपाछपीचा खेळ खेळत आहे, मी तुझ्या पदराखाली लपू का? बर, छान, व्हेरी गुड. मग आजी काय म्हटली असेल तिला? बर लपा. छान, व्हेरी गुड. शौर्य, काय वाटतं तुला, काय वाटतं त्या दोघी काय बोलत असतील एकमेकींशी त्या प्रसंगाच्या वेळेस? रिया आजीला म्हणजे, आजी मी पदराखाली लपते, बर, सम्राटला सांगू नको. छान. मग आजी काय म्हटली तिला? लपा. छान, व्हेरी गुड. बघा अशी मुलांची वेगवेगळी उत्तरं येऊ शकतात. त्यांना हे बघा इथं महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे की लिहिते ओवूया. मुलांनी कल्पना करून स्वतः लिहायचं आहे. मुलं एखादा काना, मात्रा, उकार, वेलांटी चुकतील चालेल, आपण नंतर त्यांना ते शब्द दुरुस्त करायला सांगूयात. परंतु सर्वात महत्त्वाचं काय आहे की मुलांनी स्वलेखन केलं पाहिजे. हे सर्व कल्पना, त्यांची कल्पनाशक्ती वाढली पाहिजे आणि त्यांना स्वलेखन करायला जमलं पाहिजे. प्रत्येक वेळेस स्पून फिडिंग म्हणजे आयत्या गोष्टी मुलांना द्यायचं बंद करा. इथं मी स्वाध्याय घेताना सुद्धा यापूर्वीचे तुम्ही घटक बघा, मी कुठंही इथं उत्तर लिहिलेलं नाही, डायरेक्ट तोंडी सांगितलेलं आहे. शक्यतो उत्तरं मुलांकडून घेतलेली आहेत. मुलांना आयत्या गोष्टी देण्यापेक्षा त्यांना प्रवृत्त करा की ते उत्तरं शोधतील, ते लिहितं होतील. असा प्रयत्न केला तर मुलं जास्त प्रगल्भ होतात. आता पुढचा पाहूयात प्रश्न दुसरा. कंसात दिलेले शब्द निवडून गोष्ट पूर्ण कर. कंसात शब्द काय दिलेत? मोजायचे, बंद, खेळ, लपायचे, धप्पा आणि राज्य. ह्यापैकी शब्द वापरून आपली गोष्ट पूर्ण करायची. तुम्ही तुमच्या पुस्तकात बघा भावांनो, मी वाचते. एके दिवशी सर्व मुलांनी लपाछपी हा टिंब खेळायचे ठरवले. लपाछपी हा खेळ खेळायचे ठरवले. बघा म्हणजे एके दिवशी सर्व मुलांनी लपाछपी हा खेळ खेळायचे ठरवले. पुढे बघा, राज्य घेणाऱ्या मुलांनी डोळे टिंब करून 10 ते 100 पर्यंत. राज्य घेणाऱ्या मुलांनी डोळे काय करायचे? बंद. हां, राज्य घेणाऱ्या मुलांनी डोळे बंद करून 10 ते 100 पर्यंत अंक टिंब अंक मोजायचे. तोपर्यंत सर्वांनी टिंब लपायचं. तोपर्यंत सर्वांनी लपायचे. जो सर्वात आधी सापडेल त्याच्यावर टिंब येईल, त्याच्यावर राज्य येईल. पण कोणी टिंब दिला, जर कोणी धप्पा दिला तर त्याला पुन्हा राज्य घ्यायला लागेल. छान. बघा आता पुन्हा एकदा मी सांगते उत्तरासहित. एके दिवशी सर्व मुलांनी लपाछपी हा खेळ खेळायचे ठरवले. राज्य घेणाऱ्या मुलांनी डोळे बंद करून 10 ते 100 पर्यंत अंक मोजायचे. तोपर्यंत सर्वांनी लपायचे. जो सर्वात आधी सापडेल त्याच्यावर राज्य येईल. पण कोणी धप्पा दिला तर पुन्हा त्याच मुलावर राज्य येईल असे ठरवले. सर्वांनी ठरवलेल्या नियमांनुसार आनंदाने खेळ खेळला. छान बाळांनो, आता बघूयात खेळूया शब्दांशी. वेगळा शब्द ओळख व गोल कर. आता इथं खेळूया शब्दांसाठी त्यांनी नमुन्यासाठी फक्त इथं आपल्याला 2च प्रश्न दिलेले आहेत. यासारखे बघा, मी देखील इथं प्रश्न थोडेफार मुलांना ह्याच पाठातले शब्द घेऊन तयार केलेले आहेत. आता ह्या खेळूया शब्दांशी ह्या घटकाचा मुख्य उद्देश म्हणजे ह्या प्रश्नाचा मुख्य उद्देश काय आहे की मुलांना वर्गीकरण, वेगवेगळ्या शब्दांमधून मुलांना वर्गीकरण करता यावं, त्यांची तार्किक क्षमता त्यांना ओळखता यावी आणि सोबतच
त्यांनी तार्किक विचार करावे, मुलांनी त्यांची निरीक्षण क्षमता वाढावी, शब्दसंपत्तीत वाढ व्हावी, असा त्यामागचा उद्देश आहे. आता इथं काय करूयात आपण, अगोदर ह्या 2 प्रश्नांची उत्तरं बघूयात आणि असेच प्रश्न आपल्याला कुठं कुठं सापडू शकतात. मी तयार केलेले तर दाखवेलच, परंतु कुठं सापडू शकतात तर मुलांना कसा स्वाध्याय देऊ शकतो ते पाहूयात. बघा रे बाळांनो, वेगळा शब्द ओळख व गोल कर. काय शब्द आहेत? आत, बाहेर, सम्राट आणि जवळ. इथं त्यांनी उत्तर दिले. इथं वेगळा शब्द काय आला? सम्राट. कारण आत, बाहेर, जवळ ह्या काय आहेत रे? अवकाशीय संबोध आहेत. हे सम्राट हे मुलाचं नाव आहे. आता इथं बघा, 20, धप्पा, 10, 30. धप्पा कारण 20, 10, 30 काय आहेत? संकेत. धप्पा हा काय आहे? खेळातला एक नियम आहे. आता त्याच प्रकारचे असे शब्द आहेत तिथं. पटापट उत्तर सांगा बाळांनो मला. दरवाजा, कपाट, झाड, पळणे. दरवाजा, कपाट, झाड आणि पळणे. बरोबर आहे, पळणे. कारण दरवाजा, कपाट, झाड ह्या वस्तू आहेत आणि पळणे ही क्रिया आहे. मोहित, रुपाली, रिया, खेळ. काय आहेत? मोहित, रुपाली, रिया मुलांची नाव आहेत. खेळ हा एक प्रकारचा खेळ आहे. मागे, खाली, जवळ, आजी. कारण मागे, खाली, जवळ ह्या अवकाशीय संबोध किंवा क्रिया आहेत आणि आजी काय आहे? व्यक्ती आहे. खो खो, लपाछपी, पेन्सिल, क्रिकेट. पेन्सिल हे सगळे खेळ आहेत, है की नाही? डोळे, कपाट, हात, पाय. कपाट कारण डोळे, हात, पाय अवयव आहेत. कपाट वस्तू आहे. 10, 20, मागे, 30. मागे ही क्रिया आहे, बरोबर आहे, किंवा अवकाशीय संबोध आहेत, बाकीचे अंक आहेत. झुडूप, झाड, रोपटे, घर. बर. पाहणे, शोधणे, लपणे, सुंदर. बरोबर आहे. पाहणे, शोधणे, लपणे क्रिया आहेत, है की नाही? पलंग, सोफा, टेबल, अंगण. पलंग, सोफा, टेबल आणि अंगण. सांगा की. अंगण. बरोबर आहे, कारण टेबल, सोफा, पलंग वस्तू आहेत. अंगण ही वस्तू नाही आहे, समोर आपल्या घरासमोर असणारी जागा आहे. वर, खाली, सामान, पुढे. बरोबर. हळूच, मोठ्याने, पळत, पुस्तक. छान. मित्र, मैत्रीण, भाऊ, राज्य. छान. 40, लपाछपी, 50, 60. छान. बघा, हा आपण म्हणतो की मुलांना स्पर्धा परीक्षा अवघड आहे. स्पर्धा परीक्षा अवघड वगैरे काही नाही. ही स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी आहे. तुम्ही मुलं स्कॉलरशिपला बसवता, इतर स्पर्धा परीक्षांना बसवता, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे प्रश्न असतात की बाबा वेगळा शब्द शोध आणि योग्य पर्यायाला गोल कर. गेल्या वर्षी आमची मुलं अभिरूप परीक्षेला बसली होती. ह्या वर्षी आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये कंपल्सरी सांगितलेलं आहे की एकही खाजगी परीक्षेला बसवायचं नाही. त्यामुळे ह्या वर्षी आम्ही कोणत्याही खाजगी परीक्षेला बसवणार नाहीत. परंतु ही अभिरूपचं पुस्तक मला फार का आवडतं, कारण त्यांची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. ह्या वर्षी मी मुलांना परीक्षेला जरी नाही बसवलं तरी यामधील मी बऱ्यापैकी मुलांकडून अभ्यास करून घेणार आहे. डायरेक्ट मी 4थीला मुलांना स्कॉलरशिपला बसवलं तर बऱ्याचशा कन्सेप्ट त्यांना समजणार नाहीत. पण त्यांची पूर्वतयारी व्हावी म्हणून अभ्यास करून घ्यायला आपल्याला काहीच अडचण नाही. मुलांची शब्दसंपत्ती वाढावी. इथं बघा, बुद्धिमत्तेमध्ये धडा आहे वर्गीकरण, शब्दसंग्रह. इथं सगळे असले शब्द आहेत. गटातनं बसणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा रे बाळांनो, पेन, दूध, शाई, पाणी. दूध, शाई, पाणी. काय ते? दूध कसं येईल? पेन. बरोबर आहे, कारण दूध, शाई आणि पाणी ह्या पातळ वस्तू आहेत आणि पेन कसा आहे? घट्ट वस्तू आहे. हां, ठीक आहे. अशा प्रकारे बघा, इथं बरेचसे शब्द आहेत. आपल्याला काही शिकवायचं नाही. मला फक्त सांगायचं काय की आपण अगदी शाळेतला सिलेबस बालभारतीनं खरंच इतका सुंदर सिलेबस दिलेला आहे. नवीन अभ्यासक्रम तर मला प्रचंड आवडलेला आहे. प्रत्येक ठिकाणी मुलांना लिहिते होऊया, खेळूया शब्दांशी, विचार कर व सांग, ह्या सर्व गोष्टी पाठातच मुलांच्या करत गेला तर सिलेबस मुलांचा चांगला लक्षात येईल. मुलं स्वतः छान विचार करायला शिकतील, मुलं स्वतः लिहायला शिकतील, प्लस त्यांची स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी देखील चांगली होणार आहे. फक्त प्रॉपर जे काही दिले, जे काही सांगितले, जे काही एक्स्ट्रा वर्क घ्यायला सांगितलेलं आहे ते घ्या. मला वाटते हा स्वाध्याय तुम्हाला सर्वांना समजला असेल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये लिहावे नेटके हा घटक पाहून. तोपर्यंत ह्या धड्याचा स्वाध्याय सोडवा. बाय बाळांनो. स्वाध्याय पूर्ण करणार का सगळे? ओके. व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट सांगायची विसरली. बघा, इथं जो स्वाध्याय दिलेला आहे खेळूया शब्दांशी, माझी ही मराठी भाषा अभ्यास पुस्तिका आहे, जी की आत्तापर्यंत आता 3-4 हजार विद्यार्थ्यांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, मी ठिकठिकाणी खेळूया शब्दांशी, प्रत्येक ठिकाणी शब्द खेळ येतील असे भरपूर स्वाध्याय दिलेले आहेत. बघा, ह्या पुस्तकामध्ये मला वाटतं आपला राज्यस्तरीय जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याच्यावर देखील मी हा वेगवेगळा स्वाध्याय रोजच्या रोज पाठवतच आहे. परंतु तरीही जर कोणाला एक्स्ट्रा सरावासाठी हे पुस्तक हवं असेल तुम्ही मला संपर्क करू शकता. पाठीमागे याचा मी एक सेकंड स्वाध्याय थोडासा आणखी दाखवते तुम्हाला. स्वाध्याय भरपूर आहेत. मुलांची शब्दसंपत्ती वाढण्यासाठी, मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी, कल्पनाशक्ती वाढण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्वाध्याय आहेत. इथं पाठीमागे माझा नंबर देखील दिलेला आहे. यापैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल मेसेज करून तुम्ही पुस्तक मागवू शकता. पुस्तकात काय दिलेलं आहे, पुस्तकातून काय मिळणार आहे ते देखील इथं दिलेलं आहे.
आणि स्वाध्याय तर खरंच खूप अप्रतिम आहेत. एक्स्ट्रा सरावासाठी अगदी काही पुस्तक घ्या असं कंपल्शन नाही, पण ग्रुपला जॉईन झाला तर तुम्हाला हा स्वाध्याय देखील मिळेल. छानपैकी स्वाध्याय सोडवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.